इचलकरंजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या संभाव्य उमेदवारीवरून रोष व्यक्त होत आहेत। काही ठिकाणच्या नावांबद्दल तक्रारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत संभाव्य यादीला स्थगिती देण्यात आली आहे। या संदर्भात रविवारी 28 डिसेंबर रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। दरम्यान महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाबरोबर अजूनही सकारात्मक चर्चा होत नसल्याचे सांगत आम्ही सर्व घटक पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला। इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे। भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक भागातून इच्छुकांची संख्या लक्षणीय असून 65 जागांसाठी तब्बल 429 जणांनी मागणी केली आहे। उमेदवारांच्या मुलाखती, प्रभागनिहाय सर्वे आणि विजयी होण्याची क्षमता या निकषावर अंतिम झालेली यादी प्रदेशाकडे पाठविण्यात आली। त्यावर 2 दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यावर जवळपास 90% यादीवर शिक्कामोर्तबही झाले होते। त्यानंतर संबंधितांना नेत्यांनी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आणि संबंधितांनी फटाक्यांची आतिषबाजी करण्यासह सोशल मीडियावर स्टेटस लावत आनंद साजरा केला। निष्ठावंतांना डावलून काही चुकीच्या किंवा पक्षविरोधी काम करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याबद्दल संतप्त सवाल उपस्थित करण्यात आले। या सर्व घटना प्रदेश भाजपासह मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या। याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी इचलकरंजीतील संभाव्य यादीलाच शुक्रवारी स्थगिती दिली। 2 दिवसात मुख्यमंत्री महोदयांची स्वतंत्र यंत्रणा आणि स्थानिक भाजपा यांचा फेरसर्वे होऊन त्यांचा संपूर्ण अहवाल रविवारच्या बैठकीत मांडला जाणार आहे। इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्ष नेतृत्वासमोर तिकीट वाटपावर मर्यादा आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात अन्याय झाल्याची भावना निर्माण होणे साहजिकच आहे। तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टी मजबूतपणे उभी आहे। निश्चितपणे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल। कार्यकर्त्यांनी देखील कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता संयम बाळगावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। अन्याय झाल्याच्या भावनेतून काही कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याच्या प्रश्नावर बोलताना आमदार आवाडे यांनी कोणावरही अन्याय होणार नाही, कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले। जे इच्छुक उमेदवार कार्यकर्ते नेत्यांनी आपल्या बीजेपी कार्यालयामध्ये मुलाखती दिल्या त्यांनी अतिशय संयमी भूमिका घ्यावी। कुठेही उतावळेपणानं कुठेही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय घेऊ नये। शेवटी तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानंच भारतीय जनता पार्टीचा छोट्याशा रोपट्यातनं वटवृक्ष आज झालाय। केंद्रात सत्ता आपली आहे, राज्यात सत्ता आपली आहे। आता ह्या इलेक्शन कार्यकर्त्यांचे आहेत। 429 पैकी 65च आम्ही उमेदवारी देऊ शकतो। आमच्या सुद्धा तारेवरची कसरत फार मोठी आहे। प्रत्येक जण ज्यांनी उमेदवारी मागितली आहे तो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक जण निवडून त्यांना उमेदवारी दिली तर तो निवडून यायच्या पात्रतेचा आहे। परंतु देत असताना सगळी समीकरणं बघून आपल्याला उमेदवारी द्यायला लागते। त्यांनी संयमाची भूमिका द्यावी आणि ज्यांना तिकीट आपण देतो त्यांच्या पाठीमागे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित त्या उमेदवारात त्या प्रभागात गावामध्ये एकत्रित राहावे, हे माझा आव्हान आहे। आम्ही घेतलेले निर्णय, आम्ही शेवटी माणूस आहे, आम्ही चुकू शकतो असं नाही की आम्हाला जे वाटते ते बरोबर आहे। परंतु राज्याचे प्रमुख आहे, त्यांच्याकडे सगळे महत्वाच्या वेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडे रिपोर्ट देत असतात। त्यांच्याकडे रिपोर्ट देणारी माणसं त्यांच्याशी आणि पार्टीशी प्रामाणिक आहेत। कोणीही ह्याच्या जवळचा आणि त्याच्या जवळचा असा त्यांनी रिपोर्ट देणार नाही, तो योग्य तो रिपोर्ट देणार आणि त्या पद्धतीने मुख्यमंत्री आम्हाला सूचना देतील, त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहे।